ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत दाखल झालेल्या पहिल्या वातानुकूलित डबल डेकर ई बससह आगामी ई बस आणि सीएनजी बस प्रकल्पाच्या अनुषंगाने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी वागळे येथील परिवहन आगारात पाहणी करून आढावा घेतला। डबल डेकर ई बसच्या नियमित सेवेसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले। चार्जिंग स्टेशन पूर्ण होईपर्यंत पर्यायी चार्जिंग व्यवस्था उपलब्ध करून बस लवकरात लवकर प्रवासी सेवेत दाखल करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या डबल डेकर ई बसचे लोकार्पण करण्यात आले होते। मात्र स्वतंत्र चार्जिंग सुविधेअभावी ही बस अद्याप नियमित सेवेत दाखल होऊ शकलेली नाही। यावेळी ई बस, डबल डेकर ई बस आणि आगामी सीएनजी बस सेवांसाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन, इंधन सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे परिवहन सेवेत लवकरच डबल डेकर ई बससह 100 सीएनजी बसांचा समावेश होणार असल्याने या प्रकल्पांना गती देण्यावर भर देण्यात आला। खरं तर 1 मे रोजी जी डबल डेकर बसचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते जे झालं होतं ते खरं तर ट्रायल बेसवरच झालं होतं। ज्या 10 बसेस सीएनजी 100 सीएनजीच्या आणि 10 आपल्या चार्जिंगच्या ज्या बसेस आहेत त्या उपलब्ध होणार आहेत, पण त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या चार्जिंग स्टेशन्स आहेत किंवा सीएनजीसाठी जे उपाययोजना करण्यात येणार आहेत त्या इथेच वागळ्या स्टेशनलाच करण्यात येणार आहेत। पण त्याच्यासाठीच ही आढावा बैठक आज प्रशासनाबरोबर आणि पूर्ण परिवहनचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आज आम्ही ही आढावा बैठक वागळे आगार येथे घेतली आहे। आणि मला असं वाटतं MSCB आणि काही अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या आम्हाला निर्देशनास आल्यात आणि त्याच्यावरच चर्चा करण्यासाठी ही आज आढावा बैठक आम्ही घेतलेली आहे। मला वाटतं 1-1.5 महिना तरी अजून या सर्व गोष्टींना लागेल आणि तशी आदेश आम्ही प्रशासनाला आणि परिवहनला दिले आहेत।